इराणमध्ये हवाई हल्ल्यात 787 लोकांचा मृत्यू. रेड क्रेसेंटच्या अहवालातून माहिती समोर. लष्करी तळांसह नागरी वस्त्यांचं मोठं नुकसान. पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढला. इराकच्या इरबिलमध्ये पुन्हा एकदा रॉकेट आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला. अमेरिकन लष्करी तळांच्या जवळच्या आणि विमानतळ परिसरात लक्ष. मध्य पूर्वेतला अमेरिकेचा सर्वात मोठा रडार उद्ध्वस्त. रडारच्या माध्यमातून संपूर्ण मध्य पूर्वेवर ठेवता येत होती नजर. 5000 किलोमीटर रेंज असलेला रडार उद्ध्वस्त. इराणमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्यात 165 निष्पाप चिमुरड्यांचा मृत्यू. रक्तानं माखलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं दृश्य समोर. चिमुरड्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण हवाई हल्ला. तेहरानमधील लष्करी तळ, सरकारी इमारती लक्ष्य. शहराच्या विविध भागातून आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट. हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुऊर्जा केंद्राचं नुकसान. किरणोत्सर्गाचा धोका नसल्याचं स्पष्ट. अणु केंद्रावरील हल्ला जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय. दक्षिण लेबनॉनमधील सिद्दीकीन शहरावरती इस्रायली हवाई हल्ला. मदत कार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू. युद्धाच्या काळात इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा पथक लक्ष. आखाती युद्धाची धग. नवी मुंबई JNPT बंदरापर्यंत. निर्यातीसाठी जाणारे 1000 कंटेनर JNPT बंदरातच. कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम. युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल भारताकडून तीव्र दुःख व्यक्त. रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती बिघडली. शांतता आणि भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. संघर्षावर भारताची भूमिका. दुबईत अडकलेल्या मराठी माणसांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार. शिंदेंच्या विशेष प्रयत्नांमुळे 164 जण आज मुंबईत परतणार. फुजेरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांचं टेक ऑफ. युद्धाबाबत भारताची भूमिका स्पष्ट असायला हवी. मौन बाळगणं म्हणजे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करणं. पंतप्रधान मोदींनी भूमिका मांडायला हवी. राहुल गांधींचं आवाहन.